मत्ताई लिहिलं धडस खबर 20 अध्याय. काहले म्हटल्या स्वर्गाचं राज्यम एके घराचे मालकधारात पोलसून आहे. त्यानाचे द्राक्ष तोट्यात भने कराले वनीचनात बोलावा म्हणत सक्कारच उठून बाहेर निघून एके दिनचं वन देत म्हणत ओपून घेऊन वनीचनात द्राक्षा तोट्यात धाडलन. जवर जवर 9 वाजाचे वक्तीले त्यांना बाहेर निघून 8 बजारात अनेक जण उग्गस उभं राहणं देखटलन. त्यांना त्या संग तुम्ही सुगा माझे द्राक्ष तोट्यात जा, काय देणं नायम की ते तुम्हाला देतं म्हटलन. त्यालागी त्या गेली. जवर जवर 12 वाजतानी ना 3 वाजताने त्यांना अजून बाहेर जाऊन तेसच केलन. अजून 5 वाजताने सुगा त्यांना बाहेर जाऊन अनेक जण उग्गस उभं राहणं देखून दिवस अख्खा तुम्ही काहले तर उग्गस उभा हा म्हणून त्यांत हटकलन. त्यालागी त्याई अंत कोणीच वनीले नाही बोलावा म्हणून त्यांनाले जबाब दिला. तवर त्यांना तुम्ही सुगा माझे द्राक्ष तोट्यात जा म्हणत सांगलन. देवबुडचे पुट्याले द्राक्ष तोट्याचा मालकधार त्यानाचे मोठे दासुडात बोलवून आखरीले आलेना पैचून अद्दी आलेना होगा त्यांले वन दे म्हटलन. तवर जवर जवर 5 वाजतानी आली वनीची अख्खी एके दिनचे वनीत पोंदून घेतला. अगोनाद्दी वन धरली आले तवर त्यांले जूग भेडते म्हणून घेतला. पण त्यांत सुगा प्रत्येकले आले एके दिनचं वनच भेटलं. अजून त्याई ते हेडून घेतले तवर द्राक्ष तोट्याचे मालकधाराले व्यतिरेक माकून गुलगली. अजून मालकधारा संग आखरीले आली त्याई एकच घंटा भन केलात. आम्ही तर वीरभर जड वाहत उभे तर ओरचून घेतलो. त्यांत सुगा हमा संग बरोबर केलास काय म्हणत म्हटला. पण त्यांना त्यांत एकल्या संग दोस्तू मी तुले अन्यायम नाही करणं. एके दिनचे वनीले भने करतं म्हणत तुनं हो भरा नाही की तुझं वन हेडून घेऊन जेई. मीनं तुले दिलं वनच आखरीले आले सुगा देतं म्हणून घेतला. माझे पैसे नाकून मल्ले इष्टमोलच्यानी कराले मल्ले अधिकारम नसे की नाहीतर मीनं धडस होल्यासाठी तुमचं पोट मांडता पडताय की म्हणत म्हटलन. त्यालागी आखरीची अद्दीची होतत, अद्दीची आखरीची होतत. अजून येसू यरुशलेम पट्टणामाले जात वाटेर 12 जण शिष्युला आता पक्क्याला बोलवून त्या संग असं म्हटलन. देखा आम्ही अख्खी यरुशलेम मुलं जात आहो. तेत्त मनसाचं लेख होले मत्त मोठेले याजकुलाले धर्मशास्त्रम बोधकराचनाले अप्पजे पुन्हा जरगते. त्याई मल्ले मरण्या शिक्षा घालतात. अजून मनसाचे लेखात युद्धुल होईनाच्या नाले अप्पगिसतात. त्याई त्यांना आता हेलन करून कोरडा लाकून मारून शिलव्याला घालतात. पण 3 दिवसादिनी त्यांना उठून येते. तवर जिबदाईची बायल तीम्याची लेख झाली याकोबून योहानू संग येशू जवळ येऊन त्यांना पुढं टोंगरेनावर राहून एक गोट हटकलन. तुले काय फाजे म्हणून त्यांना तीम्या आता हटकलन. त्यालागी तीम्या तुझे राज्यमात माझे दोघे लेखनात तुझे उजवे हाताकडे एकले आता डावे हाताकडे अजून एकले आता बसेसी सेलू दे म्हणत त्यांना आता हटकलन. पण येसू जबाब देत तुम्ही काय हटकता की तुम्हाला नाही ठावं. मीनं भोगाचे राहिले श्रमल मनाचे वाटेटलं तुम्ही पिऊ शकता की म्हणत हटकलन. आम्ही पिऊ शकतो म्हणून त्याही त्यांना जबाब दिला. येसू त्या संग तुम्ही माझे वाटेटलं पिता पण माझे उजवे हाताकडे होऊन दे डावे हाताकडे होऊन दे बसवाचं माझं काम नव्हे. ते जाग्यात माझं बाण कोणासाठी निक्रम केलन की त्यांनाच ते भेटते म्हणून म्हटलन. तवर उरली 10 जण शिष्युలు हे गोट ऐकून ते दोघे भावनावर रगेजले. पण येसू त्यांत अख्यांत त्यांना जवळ बोलवून असं म्हटलन. युद्धुल होईनाटली अधिकारुలు त्यांचे प्रजावर अधिकारम दाखवतात. त्यांत गोप्पोళ్ళు त्यांवर अधिकारम दाखवतात म्हणत तुम्हाला ठाऊक. पण तुम्ही तसं नको करावा. तुम्हात गोप्पोड होवावं म्हणून घेवाचं तुम्हाला सेवकड होऊन राहावा. तुम्हात जुग मुख्युड होवा म्हणून घेतलं तुम्हाला दासुड होऊन राहावा. तसंच माणसाचं लेख त्यांना सेवा करून घेवाला नाही वा पण सेवा कराले आलं. हेच नव्हेस किती जणात सोडवाले खरेदीच्यानी त्यांनाच जीव दारा बोसालेस आलं. अजून येसून त्यांनाची शिष्युలు
यरिको पట్టణमातून बाहेर निघून जाताने जुगजण पजा त्यांना आता अनुसरिंचला. तवर वाटेपाक्याला बसून राहिली दोघी गुडगी येसू ते वाटेकून जात आहे म्हणून ऐकून, प्रभू, देव बास करून राहिले दावीद राजाचे लेखा हमावर दया दाखवाय म्हणत घट्ट किकल घातला. उग्गस राहा म्हणून पजा की त्यांत दटावला. पण त्याई, प्रभू, देव बास करून राहिले दावीद राजाचे लेखा हमावर दया दाखवाय म्हणून अजून घट्ट किकल घातला. तवर येसू अगोटून त्यांत बोलावून तुम्हासाठी मत्त काय कर म्हणता म्हणून हटकलन. त्याई, प्रभू, हमाले नदर फाज म्हणून म्हटला. त्यालगी येसू त्यांवर जाली पडून त्यांचे डोळे हाबललन. संगस त्यांले नदर येऊन त्यांना संग गेली.